नमस्कार मंडळी. नवरात्री उत्सव 2023 सालच्या सर्वांना माझ्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ओळखलत का हे मंदिर? येस, करवीर निवासिनी श्री अंबाबाई, कोल्हापूर याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. फ्रेंड्स, कोल्हापूर हे माझं आजोळ आहे, म्हणजेच माझ्या मामाचं गाव. इथेच माझा जन्मही झाला. फ्रेंड्स, आपल्याला लहानपणापासून मामाच्या गावाविषयी एक वेगळीच आतुरता, एक वेगळीच ओढ असते. त्याचबरोबरीने श्री अंबाबाई महालक्ष्मी यांचा तेथील वास, मग तर सुवर्ण भक्ती मार्ग आपल्याला मिळतो. चला तर मग बघूया आपण. ही आहे आमची अंबाबाई, आपली आई. महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणजेच श्री महालक्ष्मी मंदिर कोल्हापूरमध्ये स्थित आहे. असे म्हणतात या मंदिरात गेल्यावर सगळ्या इच्छा पूर्ण होतात. श्री अंबाबाई मंदिराचा उल्लेख पुराणात भारतीय हिंदू धर्माच्या अनुसार विविध शक्तिपीठांपैकी एक आहे आणि ते महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात आहे. पुराण कथांच्या अनुसार शक्तिपीठामध्ये देवी शक्ती उपस्थित होऊन जलग कल्याणासाठी भक्तजनांचा परिपालन करते. अर्थात 6 शक्तिपीठ उपस्थित आहेत आणि त्यातील कोल्हापूर हे अतिशय प्रसिद्ध शक्तिपीठ आहे. श्री महालक्ष्मी यांची मूर्ती 3 फूट उंच चौकोनी आहे. या स्थानाबद्दल असे म्हणतात की विष्णूच्या नाभीपासून जन्मलेल्या ब्रह्माने समोरच्या गुणाने गया, लाव आणि कोल्हा अशा 3 पुत्रांची निर्मिती केली. थोरला मुलगा गया यांनी ब्राह्मणाची पूजा केली आणि देव व पूर्वजांपेक्षा त्याचे शरीर शुद्ध असले पाहिजे असं वरदान मागितलं आणि ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने गयाने आपल्या स्पर्शाने पापी लोकांचे रक्षण करण्यास सुरुवात केली. यमाचा तक्रारीनंतर देवतांनी यज्ञासाठी नंतर त्याच्या शरीराची मागणी केली. राक्षस केशी चा मुलगा कोल्हासूरच्या जुलमाने त्रस्त होऊन देवतांनी देवीला प्रार्थना केली. श्री महालक्ष्मीने दुर्गेचे रूप धारण केलं आणि ब्रह्महत्याऱ्यांना त्याचा वध केला. कोल्हासूरच्या तोंडातून निघणाऱ्या दिव्य प्रकाश थेट लक्ष्मीच्या मुखात शिरलं आणि देवीच्या देहाचं कोल्ह्यात रूपांतर झालं. अश्विन पंचमीला या राक्षसाचा वध करण्यात आला. मरण्याच्या आधी या राक्षसाने एक वरदान मागितलं होतं की या भागाचं नाव कोल्हासूर व करवीर असेच राहिले पाहिजे. पण आता कोल्हासूरवरून ते कोल्हापूर झालं, पण करवीर हे नाव तसंच राहिलं. मंदिराची वास्तुकला. कन्नडच्या चालुक्य साम्राज्याच्या वेळेत हे मंदिर साधारण 700 AD मध्ये निर्माण करण्यात आलं होतं असा अनुमान आहे. काळ्या दगडावर कोरलेली देवी अंबाबाईची 4 हात असलेली प्रतिमा, डोक्यावर भरगच्च दागिन्यांनी मढवलेलं जवळपास 40 किलोग्रामचं मुकुट अतिशय अद्भुत आहे. काळ्या दगडावर निर्मिती देवी अंबाबाई यांची प्रतिमेची उंची जवळपास 3 फूट इतकी आहे. मंदिराच्या एका भिंतीत दगडावर श्री अंबाबाई यांचे चित्र कोरलेले आहे. देवीच्या मूर्तीच्या मागे देवीचं वाहन असलेल्या सिंहाची प्रतिमा आहे. भगवान विष्णूच्या शेषनाग नागाची प्रतिमा देखील देवीच्या मुकुटात बनवली गेली आहे. देवी अंबाबाईच्या 4 हात असलेल्या अमूल्य वस्तू दिसतील. डावीकडील बाजूस खालच्या हातात लिंबू फळ, तर वरच्या हातात गदा आणि त्यासोबत एक ढाल देखील आहे आणि उजवीकडील बाजूस खालच्या हातात एक पानपत्र पकडली आहे. इतर पवित्र हिंदू मंदिरांमध्ये देवी पूर्व व उत्तरमुख दिसून येते, परंतु या मंदिरामध्ये देवी अंबाबाई पश्चिम दिशेस मुख करताना दिसून येते. पश्चिमेस असलेल्या भिंतीवर एक छोटीशी खुली खिडकी आहे, ज्यातून सूर्याची किरणे प्रत्येक वर्षी मार्च आणि डिसेंबर महिन्यामध्ये 21 तारखेच्या आसपास 3 दिवसांसाठी सूर्यकिरणे देवीसमोर नतमस्तक होतात, म्हणजेच देवीच्या चरणाशी येऊन पडतात. कोल्हापूर शहरामध्ये मध्यभागी वसलेलं हे 3 गर्भगृह असलेलं पश्चिममुखी श्री महालक्ष्मी मंदिर हेमाडपंथी आहे.
मंदिरात चारी बाजूने प्रवेश केला जाऊ शकतो. मंदिराच्या महाद्वारातून प्रवेश केल्यावर देवीचे दर्शन होतं. मंदिरामध्ये उभ्या असलेल्या स्तंभावरील नक्षीकाम बघून मन अगदी प्रसन्न होऊन जातं. मंदिराच्या बाहेर सुंदर शिलालेख आहे. मंदिरांचं वैशिष्ट्य पाहूया. श्री अंबाबाई मंदिराचा उल्लेख पुराणात भारतीय हिंदू धर्माच्या अनुसार विविध शक्तिपीठांपैकी एक आहे आणि ते महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात आहे. पुराणकथाच्या अनुसार शक्तिपीठामध्ये देवी शक्ती उपस्थित होऊन जनकल्याणासाठी भक्तजनांचं परिपालन करते. अर्थात 6 शक्तिपीठ उपस्थित आहेत आणि त्यातील कोल्हापूर हे अतिशय प्रसिद्ध शक्तिपीठ आहे. कारण इथे येणाऱ्या भक्तजन जो आपण विचार प्रकट करतात ते त्वरित पूर्ण होतात. एका प्रकारे त्यांचं जीवनच सफळ होऊन जातं. या मंदिराच्या आतमध्ये नवग्रह, भगवान सूर्य, महिषासुरमर्दिनी, विठ्ठल, रुक्मिणी, शिव जे इत्यादी देवदेवतांची पूजा करण्याचे स्थळ देखील आहेत. यातील काही प्रतिमा 11व्या शतकातील आहेत. यांच्याशिवाय अंगणामध्ये स्थित असलेला मणिकर्णिका कुंड, तटावर विश्वेश्वर महामंदिर देखील आहे. या मंदिराचं निर्माण चालुक्य राजवटीतील राजा कर्णदेव याने केला होता. असं म्हणतात मंदिरात स्थापित लक्ष्मी महादेवीची प्रार्थना सुमारे 7,000 वर्ष जुनी आहे. आदिशक्ती देवीच्या 350 पीठांमधील एक पूर्ण पीठ आहे. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी परब्रह्म यांनी जे रूप साकार करून शक्ती प्रकट केली ती शक्ती म्हणजे श्री महालक्ष्मी. राजा दक्ष यांनी पेटवलेल्या अग्निकुंडात कन्या सतीने दिलेल्या आहुतीमुळे भगवान शंकर कन्या सतीचा देह खांद्यावर घेऊन संपूर्ण ब्रह्मांडामध्ये फिरत होते. तेव्हा भगवान विष्णू यांनी आपले सुदर्शन चक्र वापरून सती यांच्या देहाचे जे भाग केले ते भाग पृथ्वीवर 108 ठिकाणी पडले. आता ह्यामध्ये डोळे ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी लक्ष्मी प्रकट झाली. करवीर म्हणजे कोल्हापूरची लक्ष्मी देवी हे स्थान पवित्र मानले जाते. त्याची तुलना दक्षिणमधील काशी म्हणून केली जाते. मंदिरात उभे असलेले स्तंभ अतिशय सुंदर आहेत, परंतु हे स्तंभ मोजण्याचे धाडस आजपर्यंत कुणीही केलेले नाही आणि ज्यांनी केलं त्यांच्यासोबत काही ना काही अपशकुन घडलेला आहे. साधारण मंदिराचं नाव हे त्या मंदिरात उपस्थित असलेल्या देवदेवतांवरून ठेवलं जाते, परंतु या मंदिराचे नाव हे एका राक्षसाच्या नावावरून ठेवलेले आहे. उत्सव आणि यात्रा. उत्सव हे मानवजातीच्या जीवनातील रोषणी आणि सौभाग्याशी मिळते जुळते आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी मंदिर बांधताना हे आश्चर्यकारक दृश्य शक्य करण्यासाठी आपण या मंदिराचं बांधकाम व्यावसायिकांचे कौतुक केले पाहिजे, ज्यांनी अशी प्रभावित दर्शवली आहे. किरणोत्सवाच्या दिवशी सूर्याची किरणे थेट देवीच्या चरणावर पडतात. साधारण दरवर्षी जानेवारीच्या महिन्यात ही घटना घडते. हा उत्सव 3 दिवसांसाठी मानला जातो. पहिल्या दिवशी सूर्याची किरणे देवीचं चरण स्पर्श करतात. दुसऱ्या दिवशी मूर्तीच्या मध्यभागी पडतात, तर तिसऱ्या दिवशी सूर्यकिरणे थेट देवीचं मुख भागावर पडतात. हे दृश्य अतिशय बघण्यासारखं आणि अद्भुत आहे. हा खास कार्यक्रम पाहण्यासाठी लोक देशभरातून मंदिरात हजेरी लावतात. आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. तिच्या एका दर्शनात कोटी जन्मांची पुण्याई. आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. महालक्ष्मी मंदिर हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्थित आहे. हे एक ऐतिहासिक शहर आहे.
कोल्हापूरमध्ये पोहोचण्यासाठी तुम्हाला भारताच्या मुख्य शहरांमधून कोल्हापूरला जाण्यासाठी ट्रेन मिळेल. जसं की मुंबई, पुणे, औरंगाबाद, शिर्डीपासून कोल्हापूरला जाण्यासाठी रेल्वे सेवा सुरू आहेत. परंतु नाशिकवरून रेल्वे सेवा सुरू नाही. म्हणूनच नाशिकवरून बस सेवा उपलब्ध आहेत आणि कोल्हापूरला जाण्यासाठी प्रमुख शहरांमध्ये बस सेवा देखील उपलब्ध आहेत. कोल्हापूरच खरं नाव कोल्हासूर नसून श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस असं आहे. कोल्हापूरमध्ये पोचल्यावर 2.5 मिनिटाच्या अंतरावर हे मंदिर आहे. मंदिराच्या जवळच श्री महालक्ष्मी धर्मशाळा आहे. येथे पर्यटकांसाठी उत्तम राहण्याची सोय केली जाते. महालक्ष्मी व्रतकथा. एका गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो भगवान विष्णू यांची आराधना करायचा. एक दिवस भगवान विष्णू त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्याने ब्राह्मणाला वरदान मागायला सांगितले. तेव्हा ब्राह्मणाने घरामध्ये लक्ष्मीचा वास असण्याचं वरदान मागितले. तेव्हा भगवान विष्णू यांनी ब्राह्मण याला लक्ष्मी प्राप्त करण्याचा मार्ग सांगितला. भगवान विष्णू म्हणाले, मंदिराजवळ एक स्त्री येते. त्या स्त्रीला तू तुझ्या घरी येण्यास आमंत्रित कर. तीच स्त्री देवी महालक्ष्मी आहे. भगवान विष्णू ने ब्राह्मणाला सांगितलं, जेव्हा लक्ष्मी देवी तुझ्या घरी येतील तेव्हा तुझं घर धनधान्याने भरून जाईल. हे बोलून भगवान विष्णू गायब झाले. पुढच्या दिवशी सकाळी सकाळीच ब्राह्मण मंदिराजवळ गेला. लक्ष्मी देवी तिथेच होत्या. तेव्हा ब्राह्मणाने त्यांना घरी येण्याचं आमंत्रण दिलं. ब्राह्मणाच्या बोलण्यावरून लक्ष्मी देवी यांना समजलं की हे काम विष्णूजी यांचंच आहे. मग पुढे लक्ष्मी देवी ब्राह्मणाला म्हणाली की मी तुझ्या घरी तर येईल, पण त्याच्या आधी तुला महालक्ष्मीचं व्रत करावे लागेल. तुला 16 दिवस हे व्रत करावे लागेल आणि 16व्या दिवशी चंद्रावर अर्घ्य अर्पण केल्यास तुझी इच्छा पूर्ण होईल. लक्ष्मीच्या सूचनेनुसार ब्राह्मणाने व्रत पूर्ण केलं आणि उत्तर दिशेला तोंड करून लक्ष्मीचं नाव घेतलं. त्यानंतर देवी लक्ष्मीने आपलं दिलेलं वचन पूर्ण केलं. असे मानले जाते की तेव्हापासूनच महालक्ष्मी व्रताची परंपरा सुरू झाली. भारताच्या महाराष्ट्र राज्यामध्ये स्थित असलेलं कोल्हापूर हे शहर अतिशय सुंदर शहर आहे, ज्याने गेल्या काही वर्षांपासून स्वतःला लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून विकसित केलेलं आहे. हे शहर प्राकृतिक सौंदर्य आणि इतिहास यांचा एक आदर्श मिश्रण आहे. कोल्हापूरमध्ये प्राचीन मंदिर आणि सुंदर संग्रह आहेत, म्हणून आज हे शहर एक महत्त्वपूर्ण आध्यात्मिक केंद्र आहे. कोल्हापूरमध्ये फिरण्यासारखे अनेक ठिकाणे आहेत. पन्हाळा किल्ला, छत्रपती शाहू संग्रहालय, रंकाळा तलाव, प्रसिद्ध ज्योतिबा मंदिर इत्यादी. महालक्ष्मीच्या दर्शनासाठी दूरदूरच्या अंतराहून शेकडो अनेक जण भाविक येतात. त्यात पुण्या-मुंबईहून जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. मंदिराची आणि पूजा-अर्चेची व्यवस्था ठेवण्यासाठी एकंदर 20 पुजारी आहेत. प्रत्येक शुक्रवारी देवळाच्या पटांगणात पालखीमधून देवीच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येते. वर्षातून 3 वेळा उत्सव करण्यात येतो. त्यापैकी पहिला उत्सव चैत्र पौर्णिमेला होतो. या दिवशी महालक्ष्मीची पितळी प्रतिमा पालखीमध्ये घालून तिची मिरवणूक काढण्यात येते. दुसरा उत्सव म्हणजे अश्विन महिन्यातील पंचमीच्या दिवशी. या दिवशी कोल्हापूरपासून 4 किलोमीटरवर असलेले टेंभलाईच्या देवळापर्यंत महालक्ष्मीच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक नेण्यात येते. त्यावेळी कसबा बावडा गावाचा जो प्रमुख असतो त्याच्या अविवाहित मुलीकडून टेंभलाईला कोहळ्याचा नैवेद्य दाखवला जातो. अश्विन पौर्णिमेला दिवे आणि ज्योती लावून देवळाची आरास करण्यात येते आणि देवीला महाप्रसाद अर्पण करण्यात येतो. श्री महालक्ष्मी आई दारिद्र्याचा नाश करते. सर्व भूतांवर सत्ता चालवणारी लक्ष्मी मनाच्या इच्छा पूर्ण करते. वाणीच्या सत्याची प्राप्ती करून देते. कर्दम आणि चिखलीत हे लक्ष्मीच्या पुत्रांची नावे श्रीसूक्तात निर्दिष्ट आहेत. श्रीसूक्तातील प्रक्षिप्त म्हणून समजल्या जाणाऱ्या मंत्रात लक्ष्मीचे विष्णुपत्नी, माधवप्रिया, अच्युतवल्लभा असे उल्लेख येतात. तिला महालक्ष्मी असे म्हटलेले आहे. ती विष्णुमनोनुकूला असून क्षीरसमुद्राची राज्यकन्या होय. धनधान्य, धैर्य, शौर्य, विद्या, कीर्ती, विजय व राज्य अशा अष्टलक्ष्मी रूपातही ती पूजनीय मानली जाते.
सिद्धलक्ष्मी, मोक्षलक्ष्मी, जयलक्ष्मी इतर लक्ष्मीचीच रूपे आहेत अशी नोंद विश्वकोशात सापडते. महालक्ष्मी तमोगुणयुक्त रूप धारण करून महाकाली झाल्या आणि सत्वगुण रूपात रूप घेऊन महासरस्वतीही झाल्या अशी कथा आहे. पुढे तिने स्वतः ब्रह्मदेव आणि लक्ष्मी यांना जन्म दिला. तसेच तिच्या सांगण्यावरून श्री महाकालीने शंकर व त्रयी विद्या यांना आणि महासरस्वतीने विष्णू आणि गौरी यांना जन्म दिला. अशा प्रकारे विश्वनिर्मितीला प्रारंभ झाला आणि महालक्ष्मी हे विश्वाचे आदिकरण ठरल्या. श्री तिरुपती देवाची रुसून आलेली पहिली पत्नी म्हणून महालक्ष्मी कोल्हापुरात आल्याची कथाही सांगितली जाते. तिरुपतीला जाणारे महालक्ष्मीच्या दर्शनाला आवर्जून येतात असेही बघण्यात येतं. बालाजी तोवर प्रसन्न होणार नाहीत जोवर त्यांची अर्धांगिनी महालक्ष्मी प्रसन्न होत नाही अशी भाविकांची मान्यता आहे. तिरुपती आणि बालाजी देवस्थानामधील या नात्याची कथा आहे. एकदा भृगु ऋषी भगवान विष्णूकडे आले. त्यावेळी विष्णू शेषशायी असून निद्रा घेत होते तर त्यांची पत्नी लक्ष्मी त्यांचे पाय चेपीत होत्या. भगवान विष्णूंनी आपले स्वागत केले नाही याचा राग येऊन महर्षी भृगु यांनी भगवान विष्णूच्या छातीवर जोराने लत्त प्रहार केला. भृगु ऋषींचा क्रोध शांत करण्यासाठी भगवान विष्णूंनी त्यांची क्षमा मागितली आणि भृगूंचे पाय चेपण्यास सुरुवात केली. भगवान विष्णूंचे वागणे पाहून देवी लक्ष्मींना क्रोध अनावर झाला. या रागापायी त्यांनी वैकुंठ सोडले आणि देवी कोल्हापूर येथे येऊन राहिल्या. देवी लक्ष्मी वैकुंठामध्ये कधीही परतली नसून आजही कोल्हापूरमधील भव्य देवस्थानामध्ये महालक्ष्मींचा वास आहे अशी आख्यायिका आहे. आणखी एका आख्यायेनुसार या देवस्थानामध्ये भगवान शिवाचे गुप्त देवस्थानी आहे असे म्हटले जाते. शक्ती संतुलित राहावी यासाठी शिवई येथे असल्याचा समज आहे, पण शिवाच्या देवस्थानामध्ये भाविकांना जाण्यास बंदी आहे. आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. त्याचे नाव कोल्हापूर. अगणित खांबावरी राहिले मंदिर. उभे राहिले मंदिर. नाना दैवते भोवती देवी मधु मधराही. आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. तुळजापुरीची भवानी जणू मूळ आदिशक्ती. घोर आघात प्रहार तिने पचविले पोटी. स्वतः तरली भक्तांना स्वयंतारुण्याने. आदि माया अंबाबाई
तर मंडळी, कशी वाटली ही माहिती? काही चूक आढळल्यास मला कमेंट बॉक्समध्ये तुमचे अभिप्राय नक्की शेअर करा. आणि हो, व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मंडळी, पुन्हा भेटूया एका नवीन ॲक्टिव्हिटीसह. टिल देन, गुड बाय. सी यू सून. टेक केअर ऑल ऑफ यू.